नमस्कार. दुधी भोपळ्याला पहिले काय व्हायचं, नुसते फुलं यायची, नर फुलं यायचे, मादी फुलं यायचं नाही, त्यामुळे दुधी भोपळा लागायचं नाही. हे बघा, ती ट्रिक वापरली बघा, किती कद्दू आलेत. तुमच्याही बागेतील कद्दूच्या भोपळ्याच्या झाडाला फुलं येत नाही आहे का, किंवा फळं येत नाही आहे का, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात मी तुम्हाला छान एक सरळ साधा असा उपाय सांगितला आहे की जेणेकरून तुमच्याही बागेतल्या कद्दू भोपळ्याला असे छान, जसं माझ्या बागेतील झाडाला छान असे कद्दू भरून आलेले आहेत छोटे छोटे, तसे तुमच्याही झाडाला येतील. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय करायचं, अगदी सरळ साधा असा उपाय आहे. 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात चिमूटभर हळद टाकायची. चिमूटभर हळद टाकली की त्यात 1 चमचा ताक घ्यायचं. 1 चमचा ताक पुरेसा आहे. मग ते छान मिक्स करायचं आणि त्या पाण्याची फवारणी आपल्याला दुधी भोपळ्याच्या झाडांवर करायची आहे. आणि ती फवारणी शक्यतो सकाळी आणि संध्याकाळीच करायची. मग तुमच्या दुधी भोपळ्याला हे असे फुलं येतील, कळ्या येतील. आणि हो, एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस आपण दुधी भोपळ्याचे वेल लावतो, काय करायचं आहे, अशी ते खाली जमिनीवर सोडायचे नाहीत, जमिनीवर सोडायचे नाही. ह्याप्रमाणे तुम्ही नेट लावू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.